अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 23. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा. मागील भागात केसात गजरा मांडला व त्या गजऱ्याचा मंद सुगंध पूर्ण रूमभर पसरला. तिने आरशातून त्याच्याकडे पाहिले आणि एक गोड हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलं. ती स्वतःशीच हसली व आपल्या जागेवरून उठून हळूवार पावलांनी बेडच्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होतं. ती नववधूच्या रूपात असणारी दुसरी तिसरी कोणी नसून आपली अन्या होती. तर आतापासून पुढे अन्या अवीजवळ आली व हलकेच त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवला. तर तो अजूनही गाढ झोपेतच होता. ती त्याच्या कानात हळूवारपणे म्हणते, "अहो उठा ना, सकाळ झाली आहे." तसं अवीने आपले डोळे हळूहळू उघडले तेव्हा त्याला तिच्या हसऱ्या चेहऱ्याचा सुंदर प्रतिबिंब दिसला. ती त्याच्याजवळच बसलेली हे पाहून त्याच्या डोळ्यातून प्रेमळ हास्य चमकते. तो थोडा चुडबुड करतो आणि म्हणतो, "अजून थोडं झोपू दे ना." तसं ती हसते आणि म्हणते, "नाही, तुम्हाला आता उठायला हवं." असं म्हणून ती आपले अर्धवट ओले केस झटकते. तसं त्या केसातून थंड पाण्याची तुषार त्याच्या चेहऱ्यावर पडतात आणि त्याला जाग येते. त्याने समोर पाहिलं तर त्याच्या समोर त्याची मम्मी उभी होती व एकसारखी बडबडत होती, "अरे अवी उठ ना, मी कधीपासून तुला उठवते, पण तू फक्त हसतोय म्हणून मला तुझ्या तोंडावर पाणी शिंपडायला लागलं. तुझे बाबा कधीपासून खाली तुझी वाट बघत आहेत." प्रीती थोडी वैतागून बोलली आणि अवीने तिच्याकडे जबरदस्तीने स्माईल करून पाहिलं. हां हां हो मम्मी, तू त्यांना सांग मी पटकन आवरून आलो." अवी बोलला व तसंच बाथरूममध्ये पळाला व 5 मिनिटातच आवरून खाली आला. तर त्याचे बाबा पेपर वाचत बसलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडे वैतागलेले भाव होते. कदाचित ते केव्हापासून अवीची वाट बघत असावेत म्हणून वैतागले असावेत. त्यांनी अवीला खाली आलेले पाहिलं आणि एकदा आपल्या घड्याळात पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या. "मम्मी मी निघतो." अवीने बाबांच्या चेहऱ्यावरील भाव पाहिले व तो तसाच ऑफिसला जायला निघाला. "अरे अवी, ब्रेकफास्ट तरी करून जा." प्रीती बोलली. "अवी, बहुतेक तू आपल्या घरातील महत्त्वाचा नियम विसरला आहेस. तेव्हा मला तो तुला आठवण करून द्यायला हवा. या घरचा असा नियम आहे की कितीही गडबड असू दे की महत्त्वाचं काम असू दे, पण आपल्या घरातील कोणीही काहीतरी खाल्ल्याशिवाय घरातून बाहेर जात नाही. तेव्हा पटकन ब्रेकफास्ट कर आणि मग ऑफिसला जा. कितीही महत्त्वाचं काम असेल तरीसुद्धा." आजोबा अवीला बोलत होते तेव्हा अवीचे बाबा मध्येच काहीतरी बोलणार होते. त्यावेळी आजोबांनी शेवटचं वाक्य त्यांच्याकडे रोखून बघत बोलले. तसं ते शांत बसले. अवीने पटकन ब्रेकफास्ट केला व त्यांच्यासोबत ऑफिसला निघून गेला. धम धडाधम अन्याच्या हातातून आज 4-5दा भांडं पडलेलं होतं. "अगं अन्या, काय हे, किती ती गडबड? तू एक काम कर, तू तुझा आवर आणि कॉलेजला जा, मी हे सगळं बघते." अन्याची आई तिला गडबडीत भांडी घासताना पाहून बोलली. कारण सकाळपासून तिच्या हातातून काही ना काही पडतच होतं. हे पाहून तिची आई वैतागलेलीच होती आणि तिच्या बाबांनी देखील तिला 2 वेळा काय झालं म्हणून विचारलेलं. तेव्हा आता तिला त्यांचा ओरडा खायला नको म्हणून त्या अन्याला तिचं आवरून कॉलेजला जायला सांगतात. "अगं आई, मी करते ना तुला मदत. तसंही आज खूप कामं पडली आहेत. तेव्हा तू हे सगळं कधी करणार? तसंही मला कॉलेजला जायला अजून वेळ आहे आणि रेवा पण यायची आहे. तोपर्यंत मी एवढी 4 भांडी घासते, म्हणजे तेवढेच तुला कामे आवरायला मदत होईल." अन्या तिथंच उभी राहून बोलली. अगं तू आईला मदत करशील का? पण तुझ्या या गडबडीत सगळे भांडे चेपून ठेवशील." या गोष्टीचे आईला टेन्शन आलंय आणि म्हणूनच ती तुला जायला सांगत आहे. मयूर स्वयंपाकघरात येत बोलला. "आई, बघ ना तो कसा बोलतोय. मी काय मुद्दामून करत आहे का? नेहमी मी व्यवस्थितच भांडी घासते, पण आज चुकून माझ्या हातातून भांडी खाली पडली. त्याला मी काय करू?" अन्या एवढेसे तोंड करून खांदे उडवत बोलली आणि तिला असं पाहून मयूरला हसू आलं.
म्हणून तो अन्याला आणखीनच चिडवू लागला. तू इकडे ये बाळा, तो मुद्दामून तुला सकाळी सकाळी उगाच चिडवत आहे. तेव्हा तू बाहेर ये बरं, तो घासील भांडे. रवींद्रनी अन्याला आवाज दिला. तसं मयूरला तर आपल्या कानावर विश्वासच बसेना. नेहमी चुकी कोणाचीही असो, ते फक्त त्याचीच बाजू घ्यायची, पण आज चक्क ते तिच्या दीदीची बाजू घेत होते. ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला, कारण लहानपणापासून त्याने त्याच्या बाबांना अन्याला ओरडतानाच पाहिलं होतं. म्हणून आज तिच्याशी प्रेमाने बोलताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य प्लस आनंद असे दोन्हीही भाव निर्माण झालेले होते. आई, हे मी काय ऐकते? मला तर विश्वासच बसत नाही आता. म्हणजे मी ऐकलं ते तू देखील ऐकली ना? मयूर आपल्या कानांवर हात ठेवून बोलला. हो रे, अन्याची आई तिच्या बाबांकडे बघत बोलली. अन्या बाहेर जाऊन आपल्या बाबांसमोर बसली. तिने थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या व तिला काहीतरी आठवलं म्हणून ती पळतच आपली आवरायला निघून गेली. बाबा, तुमच्यासोबत गप्पा मारण्यात कधी वेळ निघून गेला मला समजलंच नाही. बरं, मी आवरायला जाते. रेवा येईलच एवढ्यात. अन्या तिच्या रूममध्ये जात पळाली. तसं अन्याला गडबडीने आपल्या रूममध्ये जाताना पाहून रवींद्रने हसून होकारार्थी मान हलवली आणि तिथेच पेपर वाचत बसले. अन्याने आपला पटापट आवरलं व बॅग घेऊन बाहेर येतच होती, तेवढ्यात तिचं लक्ष तिच्या फोनकडे गेलं. काय करू? अवीला फोन करू का? पण ते आता कामात असतील तर? पण मला त्याची काळजी वाटत आहे. काल रात्री जेव्हा बाबांनी त्यांचा विषय काढला तेव्हापासून मला खूप गिल्टी फील होत आहे. खरंच मी एवढी कशी काय सेल्फिश असू शकते? त्यांनी एवढं आपल्या जीवावर उदार होऊन मला वाचवलं आणि मी त्याची चौकशी पण केली नाही. यामुळे मला रात्री झोप पण लागली नाही. सारखा त्यांना फोन करू, त्यांची विचारपूस करावी असा विचार मनात येत होता. रात्री ते झोपले असतील म्हणून मी फोन केला नाही. पण आता करावा का फोन? की आत्ताही ते कामात असतील? अन्या स्वतःशीच बोलली. काल रात्रीपासून तिचं असंच सुरू होतं. जेव्हा तिच्या बाबांनी रात्री गप्पा मारत असताना अवीचा विषय काढला तेव्हा तिला विचारलं की तू त्यांना फोन करून त्यांची विचारपूस केलीस की नाही? तेव्हापासून अन्याच्या मनात सारखा अवीचाच विचार येत होता. यामुळे तिला रात्रभर झोपसुद्धा लागलेली नव्हती आणि म्हणूनच तिच्या सकाळपासून कामातही लक्ष नव्हतं. अन्या, ए अन्या, चल लवकर. पहाटे 5 वाजता मला फोन करून उठवलं आहे आणि लवकर ये म्हणून सांगितलं व आता स्वतः गायब आहे. रेवा बाहेर उभी राहून एकटीच बडबड करत होती. हा आले आई, मी कॉलेजला जाते ग. अन्या घरातून बाहेर पडत बोलली. काय अन्या, किती उशीर? एकतर फोन करून सांगायचं की आपण आज लवकर जायचं आणि स्वतः उशीर करायचा. रेवा बडबड करत होती, पण अन्याचं तिच्याकडेही लक्ष नव्हतं. ती आपल्याच विचारात हरवलेली होती. आजकाल माझी मैत्रीण स्वतःच्याच विचारात हरवलेली असते याचा अर्थ असा तर नाही ना की ती कुणाच्या तरी प्रेमात पडली की काय? रेवा अन्याला थोडा धक्का देत बोलली. रेवा, तू हे काय बोलत आहेस? तुला तर काहीच समजत नाही. अगं, मी तर अवी सरांचा विचार करत होते. ते बरे असतील ना? म्हणजे त्यांना त्या जखमेचा त्रास तर होत नसेल ना? मला त्यांची चौकशी करायची होती आणि काल रात्री मी त्यांना फोन लावणार होते, पण ते आराम करत असतील म्हणून मी त्यांना फोन लावला नाही. मला त्यांची खूप काळजी वाटत आहे. अन्या काळजीच्या सुरात बोलली आणि रेवाच्या मनात लड्डू फुटले. देवा, बस ही काळजी आता प्रेमात बदलू दे, म्हणजे माझ्या अन्याचे आयुष्य मार्गी लागेल. पण मला या सगळ्यात एकाच गोष्टीची भीती वाटत आहे. जर अन्याला हे समजलं की अन्यासोबत मैत्री करण्यासाठी, तिला जाणून घेण्यासाठी अविनाशने आपली ओळख लपवलेली आहे, म्हणजे तो तिच्यासोबत खोटे बोललेला आणि अन्याला खोटं बोललेलं आवडत नाही. जर यामुळे त्यांच्यात काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मग काय होईल? रेवा विचार करत होती आणि तिला आता भीती वाटू लागलेली. कारण अन्याला खोटं बोललेलं सहनच होत नव्हतं. एकतर ती कधीच खोटं बोलत नव्हती आणि जर कोणी तिच्याशी खोटं बोललं तर ती पुन्हा त्या व्यक्तीचं तोंडसुद्धा बघत नव्हती.
म्हणून रेवाला आता खूप टेन्शन आलेलं आणि तिला काहीही करून ही गोष्ट अविला म्हणजे अविनाशला सांगायची होती. कारण तो वेळेत सावध होईल आणि अन्याला त्याची खरी ओळख सांगेल. अगं रेवा, आता तुला काय झालं? मी तुला काहीतरी विचारत आहे, पण आता तुझं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही. अन्या रेवाला बोलली. हां बोल, बोल ना. आणि मी ऐकते. रेवा बडेच हसून बोलली. रेवा, मी काय म्हणत होते की आपण अविला फोन करूया का? म्हणजे तू तुझ्या फोनवरून त्यांना कॉल कर आणि त्यांना विचार की ते आता कसे आहेत. अन्या अवघडून बोलली. एवढंच ना? तर मग आपण त्यांना कॉलेजमध्ये समोर विचारू ना. तेव्हा आता तू याचं जास्त टेन्शन घेऊ नको. चल आपण आता कॉलेजला जाऊ, नाहीतर लेट होईल. रेवा रिक्षा आलेली पाहून बोलली. आणि तेव्हा कुठे अन्याला थोडं रिलॅक्स वाटलं. दोघीही रिक्षात बसले आणि 10 मिनिटात त्या दोघी कॉलेजमध्ये पोहोचल्या. त्या दोघींनी रिक्षाचे पैसे दिले व पटकन आपल्या क्लासमध्ये जायला निघाल्या. कारण थोड्याच वेळात त्यांचे पहिले लेक्चर सुरू होणार होतं. त्या दोघी आत आल्या आणि अन्याची नजर पूर्ण क्लासरूममध्ये फिरली. पण तिच्या नजरेला तिला हवी ती व्यक्ती दिसलेली नाही. म्हणून ती थोडी हिरमुसली व आपल्या बेंचवर येऊन बसली. अवी येतच असेल तसेही आपण आज थोडं लवकरच आलोय. अन्याला हिरमुसलेलं पाहून रेवा बोलली. तसं अन्याने होकारार्थी मान हलवली. पण तिचं सगळं लक्ष दरवाजाकडेच होतं. एक एक करून सगळे स्टुडंट्स आले, पण अवीचा कुठेच पत्ता नव्हता. तो आला नाही म्हणून अन्याच्या मनात धाकधूक सुरू होती. ते ठीक तर असतील ना, हा एकच प्रश्न अन्याच्या मनात पडत होता. तेवढ्यात क्लासरूममध्ये त्यांचे सर आले आणि त्यांनी लेक्चर सुरू केलं. पण आज अन्याचं त्याकडे लक्षच नव्हतं. तिची नजर त्या दरवाज्यावर स्थिर होती व मनात एकच प्रश्न घोळत होता. ते येतील ना? पण इकडे अविनाश ऑफिसमध्ये एवढा बिझी होता की त्याला श्वास घ्यायला देखील फुरसत नव्हती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.